देऊळबंद 2 हा सिनेमा हिट होईल की फ्लॉप? आता अनेक जण म्हणतील की असा प्रश्न याच सिनेमाबद्दल का? कारण सध्या ज्या प्रकारे मराठी प्रेक्षकांचा आपल्याच मराठी सिनेमांकडे बघण्याचा दृष्टिकोन होत चालला आहे, त्यावरून असे प्रश्न नक्कीच उभे राहतात. आता आपण पाहतच आहोत की कितीतरी मराठी सिनेमे हे सिनेमागृहात येतात आणि ते कसे चालले जातात हे कळतही नाही. आता ज्या सिनेमांबद्दल मराठी प्रेक्षकांना समजतं त्या सिनेमांनाही मराठी प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन बघायला तेवढी पसंती दाखवत नाहीत. तर अशाच प्रकारचा विषय याही सिनेमाबाबत होईल का? तर देऊळबंद 2 हा प्रवीण तरडे यांचा दिग्दर्शकीय सिनेमा असणार आहे. आता आपण प्रवीण तरडे यांच्या आधीच्या काही सिनेमांकडे पाहूयात. प्रवीण तरडे यांच्या आधीच्या काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरती विक्रमी कमाई केली. त्यातील त्यांच्या पहिल्याच देऊळबंद या सिनेमाने 20 कोटींची कमाई करून दाखवली होती. त्यानंतर आलेल्या मुळशी पॅटर्न या सिनेमाने 11 कोटींचा टप्पा पार केला होता. तर पुढे सरसेनापती हंबीरराव या सिनेमाने 17 कोटींची विक्रमी कमाई केली. आणि नंतर आलेल्या धर्मवीर आणि धर्मवीर 2 या सिनेमाने 29 कोटी आणि 15 कोटी अशी विक्रमी कमाई केली होती. आणि या प्रकारे हे सगळे सिनेमे हिट ठरलेत. आता प्रवीण तरडेंच्या या सिनेमांच्या हिट होण्यामागे काही खास कारणं आहेत. त्यामध्ये आहे प्रवीण तरडेंचे नेहमीप्रमाणेच एक युनिक स्टोरी, त्यात त्यांचा स्ट्रॉंग स्क्रीन प्ले आणि जबरदस्त डायलॉग आणि खास म्हणजे परफेक्ट कास्टिंग, ज्यामुळे आपोआपच मराठी प्रेक्षक ही तरडेंचे सिनेमे उचलून धरत आले आहेत. तर आताही प्रेक्षक त्याच प्रकारच्या भावनेने हाही सिनेमा बघायला जातील का? तर हो. आता देऊळबंद 2च्या जागेवर एखादा दुसरा सिनेमा असता तर कदाचित जेवढं या सिनेमाबद्दल कॉन्फिडन्सने बोललं जाते त्या कंपॅरिझनमध्ये त्या दुसऱ्या सिनेमाबद्दल तेवढं बोललं गेलं नसतं. पण या सिनेमाबद्दल बोललं जातंय आणि त्याचं कारण आहे लाखो स्वामी भक्त. होय, आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देऊळबंद 2 हा सिनेमा स्वामी समर्थांवर आधारित असणार आहे. आणि महाराष्ट्रात लाखो स्वामी भक्त आहेत जे मागील 2 वर्षांपासून म्हणजेच सिनेमाच्या अनाउन्समेंटपासूनच या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि आता तर या सिनेमाच्या डेट अनाउन्समेंटपासूनच ती उत्सुकता अजूनच वाढलेली पाहायला मिळत आहे. अजून तरी या सिनेमाचा ट्रेलर किंवा टीजर आलेला नाही. फक्त एक डेट अनाउन्समेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर सोडण्यात आला आहे आणि त्याच व्हिडिओला खूप कमी वेळात 10 लाखांहून अधिक लोकांचे ऑर्गॅनिक व्ह्यूज मिळालेत. यावरूनही या सिनेमाची क्रेज आपल्याला कळू शकते. बाकी आता हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे की देऊळबंद 2 हा सिनेमा मागील प्रवीण तरडेंच्या आलेल्या सर्व सिनेमाचे रेकॉर्ड तोडून नव्याने एक इतिहास घडवेल का? सोबतच मराठी सिनेमाचाही रेकॉर्ड हा सिनेमा तोडेल का? हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.